आजच्या कथेचं नाव आहे वाड्याचे गुपित. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रांजणगावमध्ये पावसाची संततधार सुरू होती. गावाच्या वेशीवर असलेला तो जुना देशमुख वाडा कित्येक वर्षापासून रिकामा होता. गावातील लोक त्या वाड्याकडे पाहायलाही घाबरत. पण शहरातून आलेला तरुण पत्रकार आर्यन मात्र या वाड्याच्या इतिहासात अडकला होता. आर्यनने कॅमेरा बॅगेत भरला आणि वाड्याच्या जड लाकडी दरवाजासमोर तो उभा राहिला. पावसाचा आवाज आणि वाड्याच्या जुन्या लाकडाचा करकर आवाज एक वेगळंच वातावरण निर्माण करत होता. त्याने हळूच दरवाजा ढकलला. आत प्रचंड धूळ आणि जळमट होती, पण वाड्याच्या भिंतीवर असलेली चित्रे अजूनही तशीच जिवंत वाटत होती. आर्यन वाड्याच्या मागच्या चौकात पोहोचला तेव्हा त्याला जाणवले की कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याने मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. आर्यनच्या मनात भीतीची लकीर चमकून गेली, पण त्याची जिज्ञासा जास्त प्रबळ होती. तो सावध पावलांनी पायऱ्या चढून वर गेला. तिथे एका खोलीत त्याला एक जुनी लाकडी पेटी दिसली. त्या पेटीवर एक विचित्र प्रकारचे नक्षीकाम होते. आर्यनने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती लॉक होती. त्याच वेळी समोरच्या आरशात त्याला एक सावली दिसली. ती सावली एका वृद्ध माणसाची होती, ज्याने जुना पद्धतीचा फेटा बांधला होता. आर्यनने पटकन मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. पण पेटी आता आपोआप उघडली होती. त्यात एक जुनी डायरी आणि सोन्याची अंगठी होती. आर्यनने डायरीचं पहिलं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, हे गुपित केवळ त्यालाच समजेल जो मातीशी एकनिष्ठ असेल. आर्यनला समजले की हा वाडा केवळ दगड विटांचा बनलेला नाही, तर यात गावाचा विसरलेला इतिहास दडला आहे. त्यांनी ती डायरी उचलली आणि त्याच क्षणी वाड्याबाहेरचा पाऊस थांबला. एक अनामिक समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. त्याला त्याच्या नवीन बातमीचा विषय मिळाला होता, पण त्याच्यासोबत एका मोठ्या जबाबदारीची जाणीव त्याला झाली होती. आर्यनने ती डायरी आपल्या कोटाच्या खिशात लपवली आणि तो वाड्याबाहेर पडला. पण बाहेर आल्यावर त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं. पावसाने जरी विश्रांती घेतली होती, तरी वातावरणात एक जडपणा होता. गावातील पारावर बसलेली काही म्हातारी माणसं आर्यनकडे संशयाने आणि भीतीमिश्रित नजरेने पाहत होती. त्या रात्री आर्यन गावातल्या एका छोट्या लॉजवर थांबला. दिवा लावून त्याने ती डायरी वाचायला सुरुवात केली. डायरीची पानं पिवळी पडली होती आणि अक्षरावरून ती किमान 100 वर्ष जुनी असावी असं वाटत होतं. त्या डायरीत देशमुखांच्या घराण्याबद्दल लिहिलं होतं, पण शेवटची काही पानं मात्र धक्कादायक होती. डायरीतील मजकूर सांगत होता, या वाड्याच्या खाली एक गुप्त घर आहे, जिथे गावाने दुष्काळात वापरण्यासाठी साठवलेले सोनं आणि धान्य सुरक्षित ठेवलं जायचं. पण ते बाहेर काढण्यासाठी एकच वेळ असते, जेव्हा नदीचं पाणी वाड्याच्या पायरीला स्पर्श करतं. आर्यनला आता उमजलं की लोक वाड्याबद्दल का घाबरतात. ते केवळ भुताटकीची भीती नव्हती, तर त्या खजिन्याचं रक्षण करण्याची गावाची एक पद्धत होती. अचानक आर्यनच्या खोलीच्या खिडकीवर कोणीतरी जोरात थाप मारली. त्याने खिडकी उघडली तर बाहेर गावातील तोच वृद्ध माणूस उभा होता, जो त्याला वाड्यातील आरशात दिसला होता. ती डायरी तुझी नाही मुला, तो वृद्ध माणूस धीर गंभीर आवाजात म्हणाला. आर्यन घाबरला नाही. उलट त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात आणि हा खजिना अजूनही तिथेच आहे का? वृद्ध माणसाने एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, मी त्या खजिन्याचा शेवटचा रक्षक आहे. आज रात्री नदीचं पाणी वाढणार आहे. जर हा खजिना चुकीच्या हातात पडला तर गावाचा नाश होईल. तुला बातमी हवी आहे की गावाची सुरक्षा? आर्यनसमोर मोठा पेच पडला. एक पत्रकार म्हणून ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठरू शकली असती. पण त्या वृद्धाच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून आर्यनचं मन बदललं. त्याच रात्री पावसाने रौद्र रूप धारण केलं. इंद्रायणी नदीचं पाणी वाढू लागलं आणि वाड्याच्या पायऱ्यापर्यंत पोहोचलं. आर्यन आणि तो वृद्ध माणूस वाड्याच्या तळघरात पोहोचले. तिथे खरंच एक गुप्त दरवाजा होता. आर्यनने आपल्या कॅमेऱ्याने फोटो काढण्याऐवजी त्या वृद्धाला तो दरवाजा कायमचा बंद करण्यासाठी मदत केली. दगडी शिळा सरकून त्यांनी तो रस्ता असा काही बंद केला की पुन्हा कोणालाही तो सापडणार नाही. सकाळी जेव्हा सूर्य उगवला
तेव्हा आर्यनने आपल्या बॅगेतून कॅमेरा काढला आणि केवळ वाड्याच्या सुंदर नक्षीकामाचे फोटो घेतले. त्याने ठरवले की तो या खजिन्याबद्दल कधीच कुणालाही सांगणार नाही. तो गावाबाहेर पडत असताना त्याला पुन्हा तो वृद्ध माणूस दिसला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक छोटं स्मित होतं. आर्यनला समजलं की काही गोष्टी गुप्त राहण्यातच जगाचं आणि माणुसकीचं कल्याण असतं.